गुड आफ्टरनून स्टुडंट. मी पल्लवी राजकुमार सालखडे. आज मी तुम्हाला मराठी विषयाचा वर्ग 9चा हा नात्याची घट्टवीण हा धडा शिकवणार आहे. त्याच्यामध्ये जो माझा घटक आहे तो आहे नात्याची घट्टवीण आणि उपघटक आहे नातेसंबंध. हा उपघटक आहे. मागच्या पिरियडमध्ये आपण काय बघितलं की विण म्हणजे काय, तर विण म्हणजे जेव्हा गुंफण म्हणून विविध रंगाचे धागे जेव्हा एकत्र करून आपण जे वस्त्र बनवतो ती जशी विण कशी असते, तर विण सगळे धागे एकत्र करून जी विण बनवली जाते त्याच्यापासून काय बनते, तर वस्त्र बनते. त्याचप्रमाणे मनुष्याच्या जन्मापासून तर त्याच्या भोवती विविध नाते ही गुंफली जातात. या नात्यांची जी या नात्यांची विण ही कशी होत जाते, तर ती घट्ट होत जाते. अगदी आईच्या गर्भात असल्यापासून तर जगाचा निरोप घेईपर्यंत तर ते नातं हे आपण जोपासत असतो. काही नाती ही जन्मल्याबरोबर मिळतात, तर काही नाती ही मनुष्य स्वतः निर्माण करत असतो व ते निर्माण होत जाते. तसंच हे जे घट्ट विणलेलं वस्त्र आहे हे आयुष्यभर आपण विण म्हणून पांघरत असतो. तर याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, याच्या लेखिका आहे मीरा शिंदे यांनी म्हटलेलं आहे की मायेचे आणि वात्सल्याचे पडदे भेदून हातात आलेलं मूल मोठं होऊन बघता बघता पंख पसरून कधी उडायला सुरुवात करतं हे कळतही नाही. पण त्याची झेप जेव्हा सातासमुद्रापलीकडे जायला लागते तेव्हा मात्र पुन्हा एकदा तुटणाऱ्या नात्यांची वेदना असह्य होते. आनंदाचा मुखवटा धारण केलेल्या आईवडिलांचं दुःख मुलांना कळणार कसं आणि कधी, ही आईवडिलांच्या जीवाची उलघाल कधीही न कळणारी असते मुलांसाठी. या विश्वात्मक जगात आपण मात्र पोरके होत जातो. हे दुःख आईवडील उरी बाळगून आशीर्वादासाठी उंचावलेला हात तसाच ठेवून मुलांच्या पाठीशी उभं राहण्यापलीकडे काय करू शकतात. याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, सर्वात अगोदर आपण बघितलं की नात्याची जी विण आहे, जे नातं आहे ते आपण जे जोपासत असतो ते नातं याच्या अगोदर आपण बघितलेलं नातं हे नातेसंबंध, रक्ताचं नातं शिकलो. याच्यामध्ये लेखिकेने काय सांगितलेलं आहे की लहानाचं मूल हे जेव्हा लहानापासून हे नातं जोपासत जात असतो, पण जेव्हा लहानाचं मूल हे बघता बघता कधी मोठं होत जाते हे आईवडिलांना सुद्धा कळत नाही. त्याचं लहानाचं मूल जेव्हा हे कधी मोठं होत जाते हे कधी आईवडिलांना सुद्धा समजत नाही. त्यालाच कधी पंख फुटतात आणि कधी तो उडायला सुरुवात करते हे सुद्धा आईवडिलांना कळत नसते. आणि बघता बघता त्यांचं पिल्लू जेव्हा हे सातासमुद्रापलीकडे जायला लागतं आणि जेव्हा ते सातासमुद्रापलीकडे जायला लागतं म्हणजे काय, जेव्हा त्याला एखाद्या त्यांच्या पिल्लांना म्हणजे त्यांच्या मुलांना सातासमुद्रापलीकडे कशासाठी जावं लागते, तर त्यांना नोकरी किंवा धंदा पाहण्यासाठी ते त्यांचे मुलं मुली हे जात असतात है ना. तर जेव्हा ते परदेशात किंवा बाहेरगावी कामानिमित्त जायला लागते तेव्हा मात्र आईवडिलांना हे आतमधून तसं त्यांना आनंद तर होतच असतो, पण आतमधून दुःखसुद्धा होत असते. कारण काय की त्यांचं पिल्लू किंवा त्यांचं मूल हे त्यांच्या स्वतःपासून हे लांब जायला लागते. तेव्हा मात्र त्यांच्या तुटणाऱ्या नात्यांची वेदना ही कशी असते, असह्य असते. पण मुलांच्या आनंदातच हे आईवडील आपलं आनंद शोधत असतात. आईवडिलांचा तो आनंदच असतो, त्याच्यामुळे त्यांचं दुःख हे कधीच ते दिसू देत नाही. आणि त्यांचा हात हा नेहमी त्यांच्या मुलांच्या डोक्यावरती आशीर्वादासाठी हे नेहमीच उंचावलेलं असतात. इथे लेखिकेने काय सांगितलेलं आहे की त्यांचे पिल्लं किंवा त्यांचे मुलं मुली जेव्हा बाहेरगावी शिक्षणासाठी म्हणा, आजकाल तर शिक्षणासाठी मुलं मुली परदेशात किंवा इतर ठिकाणी शिकायला जातात, तेव्हापासूनच ते त्यांच्यापासून दूर जातात. पण अगोदर तसं नव्हतं. आता शिक्षण पद्धती बदललेली आहे. म्हणून काय की कोणी आता खेड्यातले लोक शहराकडे जातात, शहरातले लोक महानगराकडे जातात आणि महानगरातले लोक हे सातासमुद्रापलीकडे म्हणजेच परदेशात जातात शिक्षणासाठी म्हणा किंवा नोकरी धंद्यासाठी म्हणा. हे त्यांच्या आईवडिलांपासून हे दूर जातात. पण त्यांनाही त्यांच्या मुलांचा होणारा आनंद हे त्यांच्यातच ते आनंद मानत असतात.
पण आतून त्यांना हे दुःख होते. कारण का बरं, की त्यांचं मूल हे त्यांच्यापासून दूर जाणार आहे. पण मुलांच्या सुखातच किंवा आनंदातच त्यांचं आपलं सुख किंवा आनंद मानून ते खुश होत असतात. आणि त्याच्यासाठी म्हणून ते नेहमी त्यांचा जो आणि म्हणून हे नेहमी ते मुलांच्या चांगल्या आशीर्वादासाठीच त्यांचा हात हा नेहमी उंचावलेला असतो. कधीही त्यांच्या विकासात किंवा त्यांच्या प्रगतीमध्ये म्हणा, हे कधीच अडसर ठरत नाही. कायम त्यांच्या पाठीशी उभे असतात. म्हणजे मुलं कितीही मोठे झाले किंवा मागे आले, ते त्यांच्या नेहमी हे पाठीशी उभे असतात. नेहमी त्यांना नेहमी साथ देत असतात. या ठिकाणी असं इथे लेखिकेने सांगितलेलं आहे. दुसऱ्या याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे लेखिकेने, की आईच्या डोळ्यातून झरणाऱ्या अश्रूंची कथा साऱ्यांनाच माहिती आहे. पण बाप नावाच्या पुरुषाच्या चेहऱ्यावरचा जबाबदारीचा मुखवटा जर दूर केला तर त्यामागे चेहऱ्यावरून उघळणारे देखील अश्रूच असतात. ते फक्त जबाबदारीच्या मुखवट्यामागे दडवले जातात किंवा त्यांच्याच गळ्यातल्या उपरण्याने पुसले जातात. एवढे मात्र खरे, नवीन नाती जुळणं ही दोन्ही बाजूकडून घडणारी प्रक्रिया असते. तिची सुरुवात दोन्हीकडून व्हावी लागते. असं घडलं तरच नाती जुळून येतात, नाहीतर अनेक दुवे नात्यातून निखळून जातात. विद्यार्थी मित्रांनो, इथे लेखिकेने काय सांगितलं आहे, की आईच्या डोळ्यातून झरणाऱ्या अश्रूंची कथा ही साऱ्यांनाच माहिती आहे. म्हणजे काय, महिला ह्या ज्या आहे ह्या नेहमी भावनाप्रधान असतात. म्हणजे थोडंसं जरी दुःख झालं तर एकदम त्या रडायला सुरुवात करून देतात. पण बापाचं किंवा माणूस म्हणून जो आहे किंवा बाप म्हणून जो आहे तो असाच रडत बसतो का एखाद्या आईसारखा किंवा महिलांसारखा? तर नाही. महिला ह्या भावनाप्रधान असल्यामुळे काय होतं, की त्यांना झालेले जे दुःख आहे ते दुःख ते अश्रू वाटे मोकळे करून देतात, रडवून देतात आणि त्यांचं दुःख ते कमी करतात. पण बापाच्या डोळ्यात कधीही अश्रू दिसत नाही. का बरं अश्रू दिसत नाही बापाच्या डोळ्यामध्ये? की कारण कायम तो बाप जो आहे हा नेहमी जबाबदारीच्या ओझ्याखाली असतो. त्याच्यावर नेहमी हे जबाबदाऱ्या असतात. जेव्हा मूल जन्माला येतं तेव्हापासूनच त्याच्यामागे जबाबदाऱ्या सुरू होऊन जातात. मूल लहानाचं मोठं करणं, त्याला चांगले संस्कार देणं, चांगलं शिक्षण देणं, असे अनेक जबाबदाऱ्या त्याच्यावरती असतात. आई या नात्याने आई तर ही जबाबदाऱ्या किंवा संस्कार पार पाडतेच, पण त्याच्यासोबत बाप म्हणून सुद्धा त्या जबाबदाऱ्या म्हणा किंवा संस्कार म्हणा हा सुद्धा तो पार पाडत असतो. म्हणून बाप हा नुसतं रडत बसत नाही आईसारखा. तर बाप कसा असतो, हा कणखर असतो. तो कधीही आपले अश्रू दिसू देत नाही. म्हणून काय म्हणतात, की बाप हा कधीच त्याचे अश्रू दिसू देत नाही. कायम तो नेहमी कसा असतो, ओझ्याखाली असतो. यावरून म्हणजेच तुम्हाला आईवडिलांमधील फरक म्हणजे दिसून येईल. आई ही जर कणखर असली तर बाप कणखर नसणार, किंवा आई जर भावनाप्रधान असेल तर बाप हा कणखर असतो. अशा प्रकारे यावरून तुम्हाला आईवडिलांचे स्थान हे नक्कीच समजले असेल. याच्या असणार पुढे लेखिका म्हणतात, की नवीन नाती जोडणं सुद्धा ही दोन्हीकडून घडणारी प्रक्रिया आहे. आता हे आईवडिलांचं जे नातं आहे ते रक्ताचं नातेसंबंधाचं असं नातं आहे. पण नवीन नाती जी जोडली जातात ती दोन्हीकडून जोडली जातात. दोन्हीकडून घडणारी प्रक्रिया आहे. दोन्हीकडून घडणारी प्रक्रिया म्हणजे कसं, जर दोन्हीकडून व्यक्ती जर संवाद साधत असतील तर ती जी संवादाची प्रक्रिया जर घडून येत असेल तरच ते नातं निर्माण होतं. त्याचा सुरुवात दोन्हीकडून करावी लागते. असं घडलं तरच ती नाती जुळून येतात. आता उदाहरणार्थ एखाद्या मुलीचं जर लग्न, मागच्या पिरियडमध्ये मी सांगितलं, समजा एखाद्या मुलीचं लग्न होऊन ती जर सासरी गेली, तर सासरी गेल्यानंतर काय होते, की तिचं नवीन नातं जुळल्या जाते. मग ही जी दोन्हीकडून घडणारी प्रक्रिया आहे ती कोणती आहे, संवादाची प्रक्रिया. जेव्हा या दोघांमध्ये संवाद साधला जाईल तेव्हाच ते नातं निर्माण होईल आणि त्याच्यातूनच ते नातं अधिक घट्ट होत जाईल. असंच जर घडलं तर नाती जुळून येतात, नाहीतर दुवे त्यातून निघून जातात. या ठिकाणी म्हणजेच नातं जे आहे हे कसं आहे, तर दोन्ही घडणारी प्रक्रिया आहे. पुढे मैत्री हे एक असंच नातं आहे. अतिशय तरल असं हे नातं जपताना दोघांनाही एकाच वेळी एकच स्वप्न पडावं लागतं. तेव्हाच ते नातं अनादी अनंताचं नव्या अभिनव
सृजनाचं हे होतं, हे मात्र निर्विवाद सत्य आहे. मैत्रीसारखी भावना सूक्ष्म व तरल असते. म्हणूनच म्हटलं जाते की मैत्री जर समोर दिसला म्हणूनच म्हटलं जाते मित्र जरी समोर दिसला तरी मैत्री कधी दिसत नसते. जगण्यासाठी अशी अनेक नाती आवश्यक असतात. त्यासाठी गरज भासते ती एका हितचिंतकाची, मार्गदर्शकाची, गुरुची. असं इथे भारतीय परंपरेत गुरुकडून शिक्षण घेतल्यानंतर शिष्याला गुरुप्रदक्षिणा द्यायची असते व गुरुने त्याला कानमंत्र द्यायचा असतो, जो पुढील कसोटीच्या काळात परिस्थितीवर मात कशी करायची हे शिकवून जातो. इथे लेखिका सांगत आहे विद्यार्थी मित्रांनो की मैत्रिणींना आपलं ध्येय साध्य होण्यासाठी किंवा मैत्रिणींना आपलं ध्येय साध्य होण्यासाठी चांगले मित्र असणे हे आवश्यक असते. म्हणजेच काय, एखादं जर जे नातं आहे ते रक्ताचं नाही तर ते कोणतं नातं असतं, तर ते सहवासातलं नातं असतं. म्हणजे मनुष्याच्या आयुष्यात एक खरा मित्र असणंसुद्धा आवश्यक आहे. म्हणजे मित्र हा कसा असतो, मित्र हा सूर्यप्रकाशासारखा तेजस्वी मार्गदर्शक असतो. मित्र हा नेहमी समोरच्या मित्राला नेहमी चांगलं मार्गदर्शन करेल. जर एखादा मित्र जर वाईट मार्गावर चालला असेल तर तो त्याला त्याच्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करतो. जो असं करत असेल म्हणजे वाईट मार्गावरून त्याला परावृत्त करत असेल तोच खरा हा मित्र असतो. म्हणूनच जगण्यासाठी अशी अनेक नाती आवश्यक असतात. त्यासाठी कोणती गरज भासते, हितचिंतक. आणि हितचिंतक म्हणजे कोणता असं, हितचिंतक कोण असतो, तर हितचिंतक हा एक मित्रच असतो. तसेच तो मार्गदर्शकही असतो. आता मार्गदर्शक हे कोणी पण असू शकते, मित्र म्हणा किंवा सहकारी म्हणा, हे हितचिंतक असू शकतात. तसंच गुरुची सुद्धा मनुष्याच्या जीवनामध्ये गुरुची आवश्यकता असतात. गुरु काय करतो, गुरु हा त्यांना चांगलं ज्ञान देतो, चांगलं शिक्षण देतो आणि मग शिष्याला गुरुदक्षिणा म्हणून ही सुद्धा द्यायची असते. पण गुरु काय करतो, एक चांगलं मार्गदर्शन तर करतोच आणि चांगलं शिक्षण पण देतो. म्हणून गुरुने दिलेला कानमंत्र हा शिष्याने हा नेहमी अवलंबला तर कधीच त्याचं वाईट होऊ शकत नाही. तर जो पुढील कसोटीच्या काळात परिस्थिती मात करायची असते तो शिकवून जातो. म्हणजे गुरु काय करतो की कसोटीच्या काळात किंवा वाईट प्रसंगी, वाईट संकटकाळी परिस्थितीवर जो मात करायला शिकवतो तोच खरा गुरु असतो, असं इथे या लेखिकेने सांगितलेलं आहे. सगळ्यात शेवटी लेखिके काय म्हणते की शेजार धर्म हे पण एक असंच नातं असतं. शेजार धर्माचा एक धागा जुळला असेल तर स्नेहाच्या मर्यादा ओलांडतो आणि तुटला असेल तर वैराच्या मर्यादा ओलांडतो. कौटुंबिक वातावरणात आपल्या अवतीभोवती रेंगाळणारी काही नाती अशी असतात की ती विसरू म्हटलं तरी विसरली जात नाही. असंच एक नातं हे आजीचं नातं असतं. झोपताना रोज नवी गोष्ट सांगणारी आजी आता फक्त आठवणी जपावी लागते. तिला शोधण्यासाठी पाय आपोआप वृद्धाश्रमाकडे वळतात. असे प्रसंग मग मन दुःखी करून जातात. इथे शेजार धर्म म्हटलेला आहे. आता इथे नातेसंबंध कोणाचं दाखवलेलं आहे विद्यार्थ्यांनो, की शेजार धर्माचं नातं दाखवलेलं आहे, शेजाऱ्याचं नातं दाखवलं आहे. आता शेजारी हे मनुष्याच्या आयुष्यामध्ये शेजारी हे चांगलं असणं खूप महत्त्वाचं आहे. कारण काय, तर नातेवाईक किंवा रक्ताचे नाते हे जे आहे ते तर लांब राहतात, पण जवळ कोण असते, हे शेजारीच असतात. ते शेजारी असतात. कारण शेजारी काय होते की कुठलंही संकट आलं किंवा कुठली अडचण आली तर सर्वात अगोदर कोण धावून येतं, तर सर्वात अगोदर हे शेजारीच धावून जातात. आणि यालाच म्हणूनच म्हटलेलं आहे की शेजार धर्म हाच खरा शेजार धर्म असतो. पण काही वेळा काय होते की काही वेळेला शेजारी हे पक्के वैरी होतात. म्हणजे इतके भांडतात ते की त्यांना एकमेकांचं तोंडही पाहणं पसंत करत नाही, इतके ते वैरी बनतात. म्हणजे आता आजकाल बहुतेक आपण पाहायला मिळते की कोणीच असं कोणाकडे जास्त जाणं येणं नसते किंवा जास्त संबंध नसतो, कामापुरतंच राहतो. हाय हॅलो बोललं बस एवढंच. पण पूर्वीच्या काळी असं होतं का, पूर्वीच्या काळीचे जे लोक होते, शेजार धर्म म्हटला की खूप
म्हणजे जवळचं नातं असं समजलं जायचं. नातेवाईकांपेक्षा सुद्धा जवळचं नातं हे शेजाऱ्यांचं सोबत असलेलं नातं हे खूप महत्त्वाचं मानलं जायचं. कारण काय, नातेवाईक याच्यामध्ये सांगितलं, कारण नातेवाईक काय करतात, नातेवाईक तर लांब राहतात किंवा दुसऱ्या गावाला राहतात. पण समजा कुठलंही संकट आलं किंवा कोणतंही काम पडलं किंवा काही अडचण आली तर सर्वात अगोदर कोण धावून जातं, सर्वात अगोदर कोण मदत करतो, तर तो आहे शेजारी. परंतु आजकाल अशी स्थिती पाहायला मिळत नाही. आजकाल ही स्थिती खूप कमी झालेली आहे. कारण काय, की आजकालचे शेजारी जे आहे अजिबात पटवून घेणं पसंत करत नाही. क्वचित असं पाहायला मिळतं की त्यांचं एकमेकांसोबत आजूबाजूच्यांसोबत पटत असेल किंवा काही. आजकाल लोक तर बोलणंच कमी करून देतात. पण शेजार म्हणूनच काय असते की शेजारी हे काही जास्त वेळा काय होते की हे पक्के वैरी होतात. ते कायमस्वरूपी त्यांची डोकेदुखी असते. कारण कोणालाही सहजासहजी घर बदलवून लांब जाता येत नाही. आता आपण आपलं घर सोडून शेजाऱ्यामुळे आपण आपलं घर सोडून दुसरीकडे इतक्या लवकर सहजासहजी जाऊ शकतो का, तर नाही. म्हणूनच शेजार धर्म हा चांगला असणं खूप महत्त्वाचा समजल्या जातो. तसंच एक नातं जे आहे ते इथे लेखिकेने सांगितलेलं आहे ते आजीचं नातं. कौटुंबिक नात्यात असलेलं हे नातं आहे. हे नातं आपल्या आयुष्यामध्ये असलेलं खूप महत्त्वाचं आणि अतिशय महत्त्वाचं असलेलं नातं म्हणजे कोणतं, तर हे आजीचं नातं असतं. कारण काय, आजी काय करते, आता आजी जी आहे ती रोज लहान मुलांना त्यांच्या नातवांना रोज कहाण्या सांगते. किंवा त्यांचं काही चुकलं असेल तर आईबाबांनी जर रागावलं तर त्यांची आपली बाजू घेणारीसुद्धा ती आजीच असते. त्यांचा लाड करणारीसुद्धा ही आजीच असते. सगळ्यात जास्त लाड करणारी कोण असते, तर आजीच असते. त्यांना रोज कहाण्या सांगणारी, चांगलं मार्गदर्शन करणारं तर कोण करतं, तर हे आजीचंच काम असते किंवा आजीच करते. म्हणून पण जर आजीच जर दुरावली तर आजीच जर दुरावली तर दुःख पण खूप जास्त होते. कारण आजी जर वृद्धाश्रमात असेल तर त्याचं दुःख हे काय म्हटलेलं इथे लेखिकेने, जर आजी जर दुरावल्या गेली तर तिला शोधण्यासाठी पाय हे आपोआपच वृद्धाश्रमाकडे वळतात. आणि त्याच्यामुळे वृद्धाश्रमात पाय वळतात. त्याच्यामुळे काय होते की मन हे अगदी खूप दुःख करून जाते. त्याच्यामुळे खूप दुःख होते. कारण की काय, सगळ्यात जवळचा जर कोणाच्या नातवाच्या किंवा नातीच्या जवळचा जर कोणी असेल तर त्यांच्या जवळचं जे असतं ते आजीचं असतं. आजी त्यांचे सगळे लाड पुरवते. त्यांनी जसं म्हटलं तसं ते करतात. त्यांना रोज कहाण्या सांगणं, गोष्टी सांगणं असे वेगळ्या. त्याच्यानंतर जर समजा आईवडिलांनी रागवलं किंवा मारलं तर लगेच एखादं मूल किंवा नातू हा आजीजवळ धावत पळत चालला जातो आणि म्हणतो की मला आईबाबांनी रागवलं. तर मग लगेच आजी त्यांची बाजू घेते की नाही, तिला पूर्ण विश्वास असते की तिचा नातू किंवा नात ही असं काही करू शकत नाही. म्हणून ती आजी त्यांचा लाड करते. मग आजी त्यांची बाजू घेणारी जी आहे ती कोण असते, तर आजीच असते. आणि त्यांचा सगळ्यात जास्त लाड करणारीसुद्धा कोण असते, ही आजीच असते. म्हणून आजी हे जे नातेसंबंध आहे ते अतिशय खूप महत्त्वाचं आहे. नंतर इथे लेखिकेने म्हटलेलं आहे की जन्मापासून सुरू झालेला हा नात्यांचा प्रवास तारुण्याचे क्षण संपून वार्धक्याकडे वाटचाल करू लागतो तेव्हा मागे वळून पाहावेच लागते. किंबहुना तो अपरिहार्यच आहे. मागे वळून पाहिल्यानंतर आजपर्यंतचा प्रवास एका वेगळ्या स्वरूपात समोर येतो. पूर्वीचे मुखवटे गळून पडतात. अहंगड, मान अपमान, प्रतिष्ठा या साऱ्यांची कात टाकून एक निखळ मन समोर येतं आणि आपण साऱ्या गोष्टी मान्य करतो. कारण उंबरठा ओलांडून पलीकडच्या जगात केव्हा जावं लागेल हे सांगता येत नाही. पिकलं पान गळलं तरी नवी पालवी फुटणार आहे, हा निसर्गाचा नियम. यातून कोण सुटणार आहे, हे शाश्वत सत्य मान्य करावंच लागतं. आणि मग जन्मापासून सुरू झालेला नात्यांचा हा प्रवास निर्णायक उंबरठ्यावर येऊन थांबतो आणि आपलं एक अभिन्न असं नातं तयार होते. साऱ्या नात्यांच्याही पलीकडे जाणारं, ज्याला शब्दाचं क्षितिज काय पण शब्दांचं आबळही अपुरे पडेल. आपल्या हातून काही निष्ठत चालण्याचीही हुरहुर असली तरी त्याच शेवटामध्ये एक सुरुवातही असते. आपल्याला पुढे नेणारी
नात्यांची वीण ही अशीच असते, घट्ट पकडून ठेवणारी. आणि सगळ्यात शेवटी लेखिकेने इथे सांगितलेलं आहे की तारुण्य संपून जेव्हा माणूस वृद्धत्वाकडे वळला तेव्हा त्याला मागे वळून पाहावेच लागत नाही. आता त्याला काय असते की सगळं याच्यामधून तो रिटायर झालेला असतो. आता त्याला सगळ्यात जास्त हा वेळ असतो. म्हणून या वयात तो काय करतो, व्यक्ती हा वृद्धत्वामध्ये त्याला वेळ असल्यामुळे काय करतो की संपूर्ण आयुष्याचा तो मनामध्ये लेखाजोखा घेत असतो. म्हणजे विचार करत असतो की आपण आयुष्यभर काय केलं, तो सगळं आठवतो लहानपणापासूनचं. आणि आता म्हातारपणापर्यंत आपण काय काय केलं आणि काय नाही केलं याचा सगळ्याचा जो लेखाजोखा, म्हणजे त्याची सगळ्या याची उजळणी करतो. म्हणजे लेखाजोखा घेतो की आणि याचा तो आढावा घेत असतो. म्हणजे जुने सोडणे, म्हणजेच तो ह्याचं काय करतो की लेखाजोखा घेत असतो. तसंच इथे काय म्हटलेलं आहे की साऱ्यांची कात टाकून एक निखळ मन समोर येतं. साऱ्यांची कात टाकून म्हणजे काय, आता समजा सपोज एखादा साप आहे, तो साप कात टाकतो आपण असं म्हणतो. कात टाकतो म्हणजेच काय, तो त्याच्या शरीराला एक नवीन रूप देतं. आता समजा त्याच्या शरीराला तो नवीन, त्याच्यामुळे कात टाकल्यामुळे काय होतं, तो साप अधिक चपळ, अधिक असा म्हणजे जास्त हालचालीचा असा तो साप होतो. म्हणून तो नेहमी कधी ना कधी तो असा कात टाकत जातो. त्याचप्रमाणे आपण आपल्या विचारांची जर कात टाकली तर आपल्यामध्ये एक नवीन उमेद निर्माण होईल. पण काय होते, पिकलं पान गळलं तरी नवीन पालवी फुटणार आहे, हा निसर्गाचा नियम आहे. म्हणजे आता एखाद्या म्हाताऱ्या व्यक्तीला किंवा वृद्धाला जेव्हा पिकलं पान हे म्हटलं जाते, पिकलं पान म्हणजे काय की आता ते पिकलं पान कसं असतं, पिकलेलं पान झाडावरचं की ते कधी गळून पडेल कधी सांगता येत नाही. तसंच त्या व्यक्तीलासुद्धा असं मनातून माहीत असते की आता आपण म्हातारं झालो आहे, आता आपली कधी वेळ येईल, म्हणजे आपल्याला कधी उंबरठा ओलांडावा लागेल हे कधीही सांगता येत नाही. पण याच्यामुळे काय होते की याच्यातून काय होईल की नवीन पान नाही फुटणार. ज्या ठिकाणी पिकलं पान गळलं त्या ठिकाणी नवीन पालवीसुद्धा येणार. हे सुद्धा निसर्गाचा नियम आहे. म्हणजे हे चक्र कसं कंटिन्यू चालत राहते, असं इथे या लेखिकेने हा सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे यातून आपण आता या धड्यामधून आपण काय शिकलो की मनुष्याच्या आयुष्यामध्ये नातं हे किती महत्त्वाचं आहे. रक्ताचं नातं म्हणा किंवा सहवासातलं नातं हे किती महत्त्वाचं आहे हे आपल्याला इथे दिसून येते. रक्ताच्या नात्यामध्ये कोणाकोणाचे नातं हे सांगितलं जाईल तर आई वडील, नातेवाईकातले संबंध, नातेवाईकातले मनुष्य. तर सहवासामधले नाते कोणते असतात तर आपल्या कॉलेजमधले म्हणा किंवा ऑफिसमधले म्हणा हे सहकारी झाले. तसंच मित्रमैत्रिणी झाल्या, तसंच शेजारी, हे आपल्या सहवासातले निर्माण झालेले हे नाते असतात. तर अशा प्रकारे नात्यांची वीण ही कशी घट्ट होत जाईल हे सर्वस्वी हे आपल्यावर अवलंबून राहते. तर अशा प्रकारे हे इथे मी नात्यांची घट्टवीण हा सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे, समजलं एवढं? थँक्यू.